हाय सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जबरदस्त पाऊस येतोय आमच्याकडे. 4 दिवस झाले पाऊस खूप येतोय. आत्ता 5 वाजलेत, पण असं वाटतंय की संध्याकाळचे 6-6:30 वाजलेत. इकडं बघतायच तुम्ही कसलं आभाळ वगैरे आले, गरजते. काय रे आरुष? होमवर्क. तर दसरा येतोय, म्हणजे घटस्थापना आहे 2 का 3 तारखेला आहे वाटतं. तर त्यानिमित्त आमची स्वच्छता चालू आहे. तर थोडी स्वच्छता करायला चालू आहे. पडदे वगैरे काढलेत, सोफ्याचे कवर वगैरे काढलेत. तिथं तुम्हाला कपडे दिसत आहेत. किती जरी नाही म्हणलं आता ब्लाऊज शिवायचेच नाहीत, मी बंद केलेत ब्लाऊज शिवायचे, तरी पण ब्लाऊज येतेच. कवचित एखादं मी घेते, जास्तच म्हणजे त्यांना लागायचे कार्यक्रमाला लागायचे आणि शिवून द्यावेच लागतात. असे 4 ब्लाऊज घेतलेत आणि 3 साड्या घेतल्यात फॉलसाठी. तेवढं शिवून पूर्ण स्टॉप करणार आहे, नंतर ना एकही घेणार नाही ब्लाऊज. तर थोडी स्वच्छता करायला चालू आहे. आज दिवसभर पाऊस येत होता, तर आतमध्ये बेडवरती तुम्हाला दिसत असेल खूप सारे कपडे पडलेत, कारण कपडे वाळवायचं खूप टेन्शन आहे. पडदे वगैरे काढलेले, सोफ्याचे कवर वरती सकाळी थोडंसं ऊन पडलं, मला वाटलं, मग मी म्हणलं चला की थोडी आपण स्वच्छता करूया, कारण आपल्याला स्वच्छता कोणीही करायला मदत करणार नाही. त्यांना तर कामावरती जावं लागतं. सासूबाईचा तर काय प्रश्नच नाही, चुकूनही मदत करणार नाही थोडी पण. मग म्हणलं चला आपण थोडी स्वच्छता करून घेऊया. तर आजपासून सुरुवात केली मी. पडदे आणि थोडे पडदे आणि कवर्स वगैरे जे आहेत ते धुवून ठेवले आज मी. आणि इथे मी आरुषला अभ्यास दिलाय. बाळा काय काढतोय सांग बरं? तलवारीचा. अरे क्षत्रियचा आहे आता काढतोय ते. क्षत्रियाचा त्याला मूळ अक्षर म्हणजे नवीनच आहे ह्या वर्षी, त्याच्यामुळे जरा, आणि आजच शिकवलंय त्याच्यामुळे त्याच्यात ओळखीचे नाहीत अक्षर. प्रॅक्टिस भरपूर घ्यावी लागणार आहे. बघू, जेवढे होईल एवढे प्रॅक्टिस मी घेण्याचा प्रयत्न करेल. टाकलेत मी, कारण घरभर असे पसरलेले होते, कारण वाळायला घातले होते आणि फॅन लावला होता, तर पूर्ण वाळलेत. आणि इकडे तुम्हाला दिसते वरची भांडी आज आम्ही स्वच्छ केली दोघांनी. थोडीच आहेत जेवढी मी ना आणून ठेवले भांडी, आणि हिने वर टाकले भांडी पोट माळ्या. बरं मला बोलू दे आता. तर वरची भांडी स्वच्छ केली. ती भांडी आहेत ती लग्नामध्ये दिलेली आहेत. सासूबाईचं एकही भांडं नाही माझ्याकडं, म्हणजे जास्त भांडी नाहीत, थोडीच भांडी आहेत. तर आज पोटमाळ्याची भांडी स्वच्छ करून झाली. उद्याच्याला कोणता पॉईंट घ्यायचा बाळा स्वच्छतेला? किचनचा. उद्या किचन साफ करायचं म्हणतोय. किचन आपण शेवटी साफ करूया, कारण स्वयंपाकानं अजून नंतर खराब होतं. तेलकट. उद्या रॅक घेऊया. उद्या रॅकवरची भांडी घेऊया. ठीक आहे, उद्या रॅकवरची भांडी घेऊया. तू तुझा होमवर्क कंप्लीट कर. चल, टीचरनं तर एवढा होमवर्क दिलाय ना, एवढा म्हणजे ना, खरंच खूप होमवर्क आहे. आणि पाठांतर तर खूपच आहे. मला त्याचं टेन्शन आलं की कसं घेऊ एवढं सगळं काम माझ्या होती, नंतर ना ह्याचा होमवर्क कसा घेऊ असं मला वाटायला लागले. कारण ह्याला सुट्टीला पाठवलेलं मम्मीकडं 10 ते 12 दिवस, आणि टीचरनं मध्येच बुक दिलं, सुट्टीच्या निम्म्या सुट्टीत बुक दिले. आणि पूर्णच्या पूर्ण बुक मला वाटतं 124 का काय पेजेस आहेत, तेवढी सगळी कंप्लीट करायचे. मॅथचं आहे, तर मी एवढं फास्ट लिहून घेतलं ना याच्याकडनं, मला वाटतं निम्मे पेजेस झालेत, त्याच्यातले निम्म्याच्या वरती पेजेस झालेत लिहून. आणि आता प्लस त्याच्यामध्ये रोजचा होमवर्क
प्लस ओरल टेस्ट असते त्यांच्या अजून प्लस त्याच्यामध्ये GKचं असते. एवढा म्हणजे बुक घरी दिले म्हटल्यानंतर ना होमवर्क थोडा कमी घ्यावा, बुक कंप्लीट झाल्याच्या नंतर ना ओरल टेस्ट घ्याव्यात असं काहीच नाही. तर सगळं एकदमच आणि ती बुक 1 ऑक्टोबरला जमा करायची स्कूलमध्ये. प्लस ह्याचा बड्डे अजून त्याच्यामध्ये 1 दिवस परवा माझा बड्डे हा एन्जॉय करणार. शनिवारी 28 तारखेला बड्डे आहे ह्याचा. तर बड्डे दिवशी हा काय अभ्यास करणार नाही, थोडाफार केला तर केला, नाही तर नाही. ह्याला रोज फटके देऊन ओरडून अभ्यासाला बसावं लागतं. आता मी व्हिडिओ बनवायचं माझे नको वाटत होतं मला, की मी जर व्हिडिओ बनवायला गुंतले तर हा होमवर्क सोडून माझ्या भोवती फिरणार. आणि तसंच झालं आहे. कसं आहे, होमवर्क ठेवला बाहेरच माझ्या भोवती आला. तर यासाठी मी रोज व्हिडिओ बनवत नाही. हो ना, करणार का होमवर्क? काय काय बोल, काय बोलायचं होतं तुला? आता दिवाळी बीते म्हणून स्वच्छता करायची आहे. फ्रीज खाल्ली. तर दसऱ्याची स्वच्छता मी दरवर्षी 2 दिवसामध्येच करत असते. म्हणजे घटस्थापनेच्या 2 दिवस अगोदर. आणि माझ्याकडं जास्त काय स्वच्छतेसाठी नाही, म्हणजे मोजकीच भांडी आणि मोजकीच कपडे, मोठी कपडे वगैरे. छोटी कपडे तसे भरपूर आहेत पण नवीन आहे त्याच्यामुळे धुवायची काही गरज नाही. तर 2 दिवसामध्ये होऊन जातं. पण ह्यावेळेस ना जरा 8 दिवस अगोदर म्हटलं तरी चालेल. 8 दिवस अगोदर सुरुवात केली मी कपडे वगैरे धुवायला, म्हणजे भांडी, म्हणजे सर्व स्वच्छता करायला. इकडं पाठीमागं आमचे कपडे पडलेत, वाळायला घातलेले. ते तुम्हाला मगाशी दाखवलीच मी. बॅग भरून ठेवली आमची. तर कामाचा लोड पडला का लगेच कंबर दुखायला चालू होते मला. म्हणजे जास्त काम केलं का लगेच कंबर दुखते, मग त्रास वाढत जातो दुसराच. त्यासाठी मी थोडं करून टाकावं म्हणलं, कारण स्वच्छता मलाच करावी लागणार आहे. चल बाळा, तुला काय बोलायचं आहे का? पडदे वगैरे घडी घालून कपाटामध्ये ठेवणार. जेव्हा सगळी स्वच्छता पूर्ण कंप्लीट झाली त्यानंतरच पडदे वगैरे लावणार आहे. तोपर्यंत पडदे नाही लावणार. हो ना बा? चल होमवर्क करायला उठ बरं. आता झाला व्हिडिओ बनवून. एन्जॉय करायला मिळतं. स्कूलमधून आल्यापासून तो खेळतोय. जाऊ दे म्हणलं, अभ्यास पण खूपच आहे आणि त्याला बोर होऊन जाते. तर म्हणलं खेळून द्यावं, पण तो अभ्यासाचं नावच घेत नाही. कितीही खेळलं तरी त्याला खेळायलाच पाहिजे असं त्याला वाटतं. तर चला, मी त्याचा होमवर्क घेते. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चला, आजपासून रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. चल बाय कर बा.